जीतने वाली ये कमेंट्री को लेकर एकमात्र शख्स है जो म्हात्रे सर आज तुम्हारे खिदमत में मैं यहां पर हाजिर हूं। दूसरा मैच यहां पर पहले गेंद बड़ी अंदाज से अपने अंदाज को निकाला है बाहर। मिड विकेट के ऊपर से निकलती हुई ये गेंद, एक रन बल्लेबाज ने अपना खाता खोला है। नक्कीच मित्रांनो सांगू इच्छितोय, ह्या धर्तीवरती येण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले, परंतु निशांत पाटील सरांनी इथे येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि या पावन धर्तीवरती, खानावच्या धर्तीवरती इथे मला आणण्याचा जे बहुमोल दिलं, मी सर्वप्रथम निशांत पाटील सरांचं शब्दानं नाही तर शतशब्दानं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितोय। प्रोफेशनल इंजिनियर असूनही ते आज लाईव्ह टेलिकास्टमध्ये कॉमेंट्री करतात आणि सर्व लोकांचं मन जिंकतात। माझ्या एरियामध्ये नेहमीच मी तिथला एक मोठा प्रोफेशनल कॉमेंटेटर असून देखील त्या एरियामध्ये येऊन की त्यांच्यामुळे मी आज इथे आलेलो आहे। बेहतरीन गेंद इस बीच, इस गेंद को लिफ्ट किया है बिल्कुल अपने बिजनेस एरिया में लॉन्ग ऑन सीमा रेखाओं की तरफ, लेकिन फंदा वहीं पर लगा हुआ है। दोनों ही बल्लेबाज ने अपने अकाउंट शुरू कर दिए हैं। ये तो ट्रायल है, फिल्म अभी बाकी है। ये तो ट्रायल है, फिल्म अभी बाकी है। गेंदबाजी के लिए आए हैं सुहास थले। कॉमेंट्री एंड की छोर से नॉन स्ट्राइक एंड की ओर से लगभग 10-12 गज का फासला राइट हैंड मीडियम पेसर के लिए। चंदू सालके और सागर काटकर दोनों ही बल्लेबाज इस बीच गेंद को बड़ी अंदाज से मिड विकेट की तरफ से भेज दिया है, डिपॉजिट किया है। 4 रन के लिए अली बाबा 40 चोर। गेंद चली सीमा रेखाओं की ओर, 4 रन। यायचं आहे, जितेंद्र आपली वाट पाहत आहे। जे कोणी मैदानाच्या सभोवताली उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती करतोय आपण लगेचच व्यासपीठाच्या इथे यायचं आहे। धन्यवाद। ओटो म्हात्रे सर। यकीनन पहले गेंद के ऊपर, पहले पावर प्ले के अंदर पहला झटका, मतलब रास्ते में केले के छिलके, संभाल के चलना होगा। रास्ते में केले के छिलके हैं, संभाल के चलना होगा। गेंदबाज ने अपना रुख पलट के राइट हैंड राउंड द विकेट के लिए नए आए हुए बल्लेबाज हैं साहिल तुरे। हल्का सा डिफेंस के तौर पर फॉलो थ्रू में इस गेंद को सम्मान दिया। काफी तेज तर्रार डाली हुई थी गेंद। बहुत ही मजेदार मुकाबला देखने को मिलेगा। पूरी इनिंग तक आपके साथ में रहूंगा। सीधी गेंद स्लॉट में पूरी तरह से दरवाजे खाली हैं, रोकना असंभव। अली बाबा 40 चोर। गेंद चली लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं की ओर, 4 रन के लिए आते हुए इस ओवर से 2 चौवे। अब ओर से आए हैं 10 अंक, तो बिच्छू ने मारा है डंक। कहीं ऐसा ना हो कि ये जहर पूरे बदन में फैल जाए। उसको रोकने के लिए दूसरा गेंदबाज मोर्चे पर।
तर या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणली किंवा डे स्पर्धा म्हणली की कांचन बंधूंची उपस्थिती सातत्यानं आमच्या येथे होत असते आणि आज सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी जे उपस्थित झालेत प्रथमतः समालोचकांच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीनं मी आपल्या हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या मंडळासाठी या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी आलेली एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण मित्रांनो स्पर्धा असू द्या परंतु त्या स्पर्धेला सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात योगदान देण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी त्यांच्या माध्यमातून होत असतो आणि खरं अर्थानं आपणवरचं असलेलं प्रेम या ठिकाणी दिसत आहे आणि आपण जर पहिल्या दिवसापासून पाहिलं तर नक्कीच जे दिग्गज मान्यवर आहेत हे पहिल्या दिवसापासून येत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या आपणवरती असलेलं प्रेम हे मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसून आलेलं आहे. दूसरा ओवर लेकर आ रहे हैं निमेश, बिल्कुल निमेश राउत कमेंट्री एंड की छोर से नॉस्टर एंड की ओर से लगभग 8-10 गज का फासला दौड़ने की शुरू अंपायर को पार करते हुए आनी जी पहली गेंद काफी पॉपिंग लाइन से बाहर की भटकती आत्मा की तरह वाइड की गेंद के ऊपर करार करते हुए मेन अंपायर स्कोर में तब्दीली, स्कोर जा पहुंचा है 11 बिना कोई विकेट के इख्तिताम से ओम साई सोराई 11। दोनों ही बल्लेबाज के ऊपर काफी जिम्मेदारियां हैं, यहां से एक्सीलेटर के ऊपर पैर रखने की जरूरत है वरना आगे घाट सेक्शन है। उसके बाद पहली गेंद और निजी ये गेंद जहां लैंडिंग हुई थी बिल्कुल अगर हल्का सा एक स्टेप आउट करके आगे निकल आते तो यकीनन ये गेंद लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से सीधे ड्राइव के लिए 4 रन के लिए कन्वर्ट बन जाती, लेकिन डिफेंस के लिए बल्लेबाज जा पहुंचे और गेंद और बल्ला इनके बीच में कोई संपर्क देखने को नहीं मिला। एक डॉट बॉल सीधी कीपर की दस्तों में जाकर सिमट गई। फिर से गेंदबाज लोअर फ्लाइट फुल टॉस मिड विकेट के क्षेत्र में चली गई है गेंद, सिर्फ 1 रन। 1 रन के जरिए स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 12 बिना कोई विकेट के इख्तिताम से ओम साई स्वराज 11 ओम साई स्वराई अच्छा असं आहे काय सारा आहे काय अच्छा यकीनन अब इस मर्तबा गेंदबाज अपना एंड बदलाते हुए राइट हैंड राउंड द विकेट के लिए लेफ्ट हैंड बल्लेबाज है वहां पर चंदू शेलके और बड़ी अंदाज से बिल्कुल फुल लेंथ ऑफ द डिलीवरी बल्लेबाज के सर के सामने गेंद को प्रोसीड किया था, लेकिन भली भांति से गेंद सीधी पॉइंट क्षेत्र की ओर से निकलती हुई 1 रन। बड़े अंदाज से यहां पर सिंगल के ऊपर भरोसा करते हैं। बड़ा शॉट बिल्कुल देखने को नहीं मिला है। यह बहुत ही धैर्यहीन मुकाबला है, डर के आगे जीत है, डर को दिल से बाहर निकलना होगा। इतनी खराब गेंद कि जैसे भटकती आत्मा की तरह इस ओर से निकली ये दूसरी गेंद। शायद गेंदबाज कभी कभी ये कैलकुलेशन करते हैं कि बल्लेबाज को आगे निकलकर, लेकिन ये कैलकुलेशन करते हैं तो कीपर बिल्कुल विकेटों के पीछे चिपकली की तरह चिपकाना चाहिए। इनसाइड एज कहां लगी? जी हां, यहां तक आवाजें आई जैसे ओम साई सराई 11 के लिए बिल्कुल किसी ही बल्लेबाज ने अपने बाजुएं खोलने का अवसर नहीं दिया।
नमस्कार। फिर से एक बार। अजी ये बहुत ही कैलकुलेशन है इनका। और मामा और भांजा, और बड़ी अंदाज से क्या मधुर आवाज आई है, बिल्कुल दिवाली की फटाके की तरह। लेकिन जब तक गेंद को ट्रैवल करके पिक करें तब तक 2 रन इत्मीनान से मुकम्मल करते हुए हैं दोनों ही बल्लेबाज। 2 रन के जरिए स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 17। अजय स्कोर जा पहुंचा है 17, तो 17 पे ऊपर किसको है खतरा, ये यकीनन मैं कहना चाहूंगा। इस गेंद के बाद बड़ी अंदाज से फुल टॉस को नसीहत मिली है। ये तो चला सलीम भाई के ढाबे पे 6 रन के लिए। भी अपने बिजनेस में वर्गाचे आदरणीय मारुती महादेव ठाकूर आपल्या आपण येथे आला ते स्पर्धेला शुभाशय दिलेत। तसेच मित्रांनो, क्रिकेटचे दिवाणे अर्थात नवतोर स्पोर्ट्स क्लब ठाण्याच्या वतीने कधीही स्पर्धा असू द्या किंवा या पंचक्रोशीमध्ये स्पर्धा कोणतीही असू द्या, त्या स्पर्धेला सातत्याने ज्यांचं योगदान असतं, तर या ठिकाणी आपण पाहतोय कांचन बंधू हे उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर जायचं आहे। आदरणीय अप्पांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं सुद्धा सत्कार करेल। एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे आहेत। आपल्या पंचक्रोशी मधील दानशूर व्यक्तिमत्व कोणतीही स्पर्धा असू द्या, पण त्या स्पर्धेला आर्थिक सहाय्य किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं सहाय्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं। आज आपण पाहतोय या स्पर्धेला वाईट आलं की असं करत जा, या ठिकाणी उपस्थित समजलं? आहेत, त्याबद्दल तुमचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। टाळ्या मित्रांनो वाजवायचे आहेत, कारण प्रत्येक मान्यवर या स्पर्धेसाठी फार महत्वपूर्ण आहे। तर सत्कार झालेला आहे। आपण वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। समालोचक अजय मंत्री सर या ठिकाणी समालोचन करत आहेत। धन्यवाद। स्कोर जा पहुंचा है 32 और ये बिल्कुल सेफ जोन है, यहां से 2 अंक मिलने चाहिए। गेंद ट्रैवल कर रही है कारपेट के सारे सरफेस के सारे, लेकिन तब तक दोनों ही बल्लेबाज आप अपने घर। क्या ड्रॉप हुई,
40, तीसरा छक्का आता हुआ इस इनिंग से। बहुत ही शानदार तरीके से गेम को कंपोज किया है ओम साइड साराई 11 ने। सभी यहां पर तमाम दर्शक ये मैच का मनोरंजन अपने आंखों से लूट रहे हैं, ये आनंद लूट रहे हैं। आज छुट्टी का दिन है, रविवार, तो बहुत सारे गवर्नमेंट सर्वेंट यहां पर मौजूद हैं जो इस नाइट टूर्नामेंट का अनंत कुंडली फाउंडेशन टूर्नामेंट 2022 का जो टूर्नामेंट देखने के लिए आए हैं। मैं सभी तमाम हजरतों का और दर्शकों का, स्पेक्टेटर का, प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार मान्य करतोय। फिर से एक बार गेंदबाज और बड़ी अंदाज से बिल्कुल हल्की सी गेंद डाली थी, लेकिन जहां गेंद ने काटा, मतलब ब्लेड पहले ओपन हुआ था, गेंद बाद में चली गई। हल्का सा थोड़ा सा डिटरमाइन किया होता बल्लेबाज ने तो यकीनन ये गेंद पंच के ऊपर। ये देखिए बैक टू बैक, बहुत ही तेज तर्राज बल्लेबाज है माना जाता है, लेकिन ब्लेड पहले ओपन करता है। गेंद कहां लैंडिंग होती है इनका अनुमान नहीं पता चलता है बल्लेबाज को। और इस बीच लिफ्ट किया है, ना मुड़ा ना देखा, दंदनातन आता हुआ इस ओर से दूसरा छक्का। तक्का तुन्ना तुन्ना यम्मा यम्मा बजाया पॉप। गेंदे आखिरी डेथ ओवर, आखिरी स्लॉग ओवर, किसके कंधों पर यह जिम्मेदारी देंगे कप्तान? हॅलो, एक सुवर्ण संधी आहे क्रीडा रसिकांसाठी। जो बाहेर कॅच पकडेल, ज्याला आपण आयबा कॅच म्हणतो, त्या कॅच साठी आदरणीय मंदार मगर मॅन फ्रॉम बेडसे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे, फक्त या सामन्यासाठी। हे मात्र लक्षात ठेवायचं आहे। धन्यवाद। बहुत ही शानदार तरीके से इनका टेम्पो चल रहा है, बिल्कुल जो मोमेंटम है। चौथा ओवर लेकर आ रहे हैं अल्पेश राउत, बिल्कुल नॉन स्ट्राइक एंड की ओर से 8 गज का फासला दौड़ने के शुरू अंपर को पार करते हुए बिल्कुल ये न जाने गेंद, यकीनन ये गेंद पॉपिंग लाइन के बाहर से गुजरती हुई 1 रन के जरिए। मैदानाच्या उजव्या बाजूला जो महिला वर्गांसाठी जो मंडप आहे त्या ठिकाणी पुरुष वर्ग बसलेला आहे। तर विनंती करतोय आपण खुर्च्या रिकाम्या करायच्या आहेत, लगेच महिलांसाठी बसण्यासाठी द्यायचे आहेत, कारण महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। प्लीज मंडपातून बाहेर व्हायचं सगळ्यांनी। महिला वर्ग उपस्थित होतोय, अगदी पहिल्या दिवसापासून चांगलं योगदान दिलेलं आहे, तर आज सुद्धा त्या आलेल्या आहेत। तर ज्या कोणी बाहेर खुर्च्या दिलेल्या आहेत त्या खुर्च्या आतमध्ये मंडपामध्ये ठेवायच्या आहेत। प्लीज आज आपल्याला सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। धन्यवाद। यकीनन यहां पर दोनों ही टीमें बहुत ही मजबूत हैं, दोनों ही टीमें बहुत मजबूत है।
गुठी संघासाठी 24 चेंडू आणि 60 धावांची जरूरत. नमस्कार मित्रांनो, मी अजय पाटील NSC खानाव. मित्रांनो, आपली जी रजनी क्रिकेट स्पर्धा आहे त्याचं पर्व 6वं आहे आणि या क्रिकेट स्पर्धेची सर्वांना खूप उत्कंठा लागलेली असते. उत्कंठा लागण्याचं कारण पण तसं मित्रांनो, तुम्ही एक ग्राउंड बघू शकाल. या ग्राउंडवर पूर्ण ग्रास आहे आणि जशी की इंटरनॅशनलमध्ये विकेट असते तशी विकेट आहे आणि चारही बाजूला तुम्ही बघाल तर माती टाकून बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तसं स्टेज देखील नवीन बनवलेलं आहे आणि जसं कसं आपण इंटरनॅशनलला जशी मॅच बघतो त्या प्रकारचा फील येतो. क्रीडा रसिक पण खूप येतात आणि प्लेयर देखील खूप येतात. प्लेयर लोकांना देखील ह्या स्पर्धेची खूप उत्कंठा लागलेली असते, कारण प्रत्येक प्लेयरला असं वाटतं की मी NSC खानावच्या ग्राउंडवर खेळावं. खूप लोकांना आणि मलासुद्धा, मीसुद्धा एक क्रिकेट प्लेयर आहे, मलासुद्धा एक खूप आवड आहे क्रिकेटची आणि मलासुद्धा खूप असं वाटतं की ह्या ग्राउंडवर खेळावं. त्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो. एक 5-6 वर्षाचा इतिहास बघितला तर ह्या ग्राउंडवर खूप खडक आणि दगड होते. माननीय अनंत गोंधली आणि जितेंद्र गोंधली त्यांच्या माध्यमातून या ग्राउंडचा खूप कायापालट झालेला आहे. आता अजून या ग्राउंडमध्ये डेव्हलप खूप होणार आहे. पुढल्या वर्षी तुम्ही बघाल पूर्ण या ग्राउंडवर तुम्हाला ग्रास दिसेल. आता ही सुरुवात आहे, पण पुढल्या वर्षी तुम्ही बघू शकाल का या ग्राउंडचा पूर्ण कायापालट झालेला असेल. तसंच इथं खेळताना सर्व खेळाडू जे येतात ते लोकसुद्धा आमच्या ग्राउंडची खूप तारीफ करतात, कारण त्यांना पण खूप आवडतं खेळायला इकडे. आणि इकडे खूप मोठे प्लेयर खेळणार आहेत. आता तुम्ही एक दिवस आपला ग्रामीणचे देखील खेळाडू खेळतील आणि दुसऱ्या दिवशी IPL फॉर्मॅटमध्ये जसे की ओपनचे प्लेयर आहेत ते देखील येणार आहेत. त्यांना पण इथे खेळायला आवडतं. प्रत्येकाने आम्हाला फोन करून ग्राउंडबद्दल आमच्या खूप सांगितलं का ह्याच्यापूर्वी आम्ही खेळलो होतो पण एवढं ग्राउंड चांगलं नव्हतं. त्याच्यानंतर आता 4-5 वर्षाचा इतिहास बघितला तर ह्या वर्षी खूप ग्राउंड चांगलं झाले. सर्वांना खेळायला खूप आवडेल आणि स्पर्धा देखील खूप चांगली होईल. मी विनय पाटील. मी धन्यवाद. एकदा जोरदार डाव वाजवायचे करतात आदरणीय अजय पाटील यांच्यासाठी, जे आपण NSC पाहिलेत. या मंडळातर्फे जर पाहिलं तर या मंडळामध्ये चांगले योगदान दिलेलं आहे. संपूर्ण 3 दिवस या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. नवतरुण खानाव संघाचे महत्वाचे आता खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, IPL फॉर्मॅट जो आपण पाहिला त्याच्यामध्ये आपला जो नवतरुण खानाव संघ होता, तो नवतरुण खानाव संघामध्ये जी जबाबदारी होती ती अजितदादाकडे होती. त्यांनी मला सांगितलं की आपल्यासाठी, आपल्या या संघामध्ये खेळण्यासाठी 4 प्लेयर आपल्याला बहुत ही शानदार तरीके से ये पहला हाफ सेशन गुजर गया है. ओम साई सराय ने 24 गेंदों में बनाए हैं 59 अंक और इसको मिटाने के लिए आए हैं अभय कुंटेची गोठी की टीम की ओर से 2 सुपुत्र तेजस पाटिल और सुहास थड़े. जो महेंद्र कपूर साहब ने जो गाना गाया था, नीले घर की धरती के तले गगन का प्यार पले, नीले धरती के तले गगन का प्यार पले, और 59 रनों का पीछा करने अभय कुंटेची वाड़ी की ओर से 2 सुपुत्र चले. ये हार्दिक पांडे का बहुत ही बड़ा फैन है. न जाने ऐसे मुकाबले में वो अपना क्या करिश्मा दिखाते हैं. यहाँ अलग अलग शॉट्स की अदाएं देखने को मिलेंगी. और पहला ओवर लेकर आ रहे हैं चंदू शेलके. पहली गेंद और बड़ी अंदाज से लिफ्ट किया है, रोकना नामुमकिन. गिली गिली एक्का, गेंद से निकला छक्का. टक्का टक्का अंत भी वही होगा.
जो भगवान जाने। मात्रे सर ने लिखा हुआ ये एक उदाहरण है, शुरुआत कड़वी तो अंत मीठा। जो जहां शुरुआत मीठा तो अंत कड़वा। ये गरुड़ पुराण में कहा गया है, शिव पुराण में कहा गया है, विष्णु पुराण नए बल्लेबाज आए हैं। फिर से एक बार अपना मोर्चा संभालते हुए है चंदू, दौड़ने के शुरू हम्पर को पार करते हुए और बड़े अंदाज से लिफ्ट किया है और सीधी गेंद फील्डर के हाथ में। न जाने ये क्या हुआ, दो गेंदों के ऊपर दो कैच। ये एक के बाद एक धक्के, बहुत ही नजाकत भरा मैच देखने को मिलेगा। दो गेंदों के ऊपर दो झटके, दो गेंदों के ऊपर दो झटके, मतलब कहने का अवसर आया है। अजी टेस्टर क्या जाने बिजली का झटका, टेस्टर क्या जाने बिजली का झटका, और एक्सप्रेस में सफर करने वाला क्या जाने लोकल का फटका। हैट्रिक गेंद बहुत ही शानदार तरीके से कंपोज, और फिर से यहां पर बैक ऑफ द हैंड करने का प्रयास है, लेकिन गेंद ने काटा बदला। लेग स्टंप के बाहर से निकलती हुई गेंद वाइड के इकरार करते हुए मेन अंपायर। स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 7। हैट्रिक गेंद अभी भी। और लिफ्ट किया है, न जाने ये गेंद कहां है। इस गेंद को डिपॉजिट किया है सीधा पांडु शेठ के एटीएम के खाते में 6 रन के लिए। प्रत्येक क्रीडा स्पर्धा असू द्या, परंतु प्रत्येक क्रीडा स्पर्धेला अगदी सातत्याने त्यांची उपस्थिती दर्शवतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज आपल्या या नाईट क्रिकेट स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय मान्य श्री ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश सचिव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करेन की आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। त्यांच्या माध्यमातून प्रथम आपण पाहतोय श्री गणेशाला या ठिकाणी हार अर्पण करत आहे। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सुद्धा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत। अगदी राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये विकासाची कामं असेल किंवा कोणाचे वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, अगदी जातीनं लक्ष घालून आपल्या समाजातील जनता कशा पद्धतीने सुखी राहील या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करत आले। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो, क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा जे ठिकठिकाणी जात असतात, आपापल्या परीने आर्थिक सहाय्य असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं सहाय्य असेल ते त्यांच्या माध्यमातून सातत्याने करत असतात। आणि आज आपण पाहतो या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला शुभाशय देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके प्रवीण दादा हे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्र प्रदेश सचिव त्यांना मी लगेचच या ठिकाणी विनंती करेन की आमच्या मंडळाच्या व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे। अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व दिग्गज मान्यवर या स्पर्धेसाठी आले होते, त्यांनी शुभाशीर्वाद दिले आणि आज आपण पाहतोय नवीन मान्यवर या ठिकाणी येत आहेत। अगदी 6 पर्व झाली, परंतु प्रत्येक पर्वाला या ठिकाणी आदरणीय प्रवीणदाची उपस्थिती ही त्यांच्या माध्यमातून दर्शवली होती। आणि आज सुद्धा पाहतोय या स्पर्धेचं 6वं पर्व सुरू आहे आणि या 6व्या पर्वाला सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या फायनल दिवसाला ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।
सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक आपला आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन सुद्धा करतोय, कारण आपल्या येण्याने या ठिकाणी नक्कीच हे व्यासपीठ प्रफुल्लित झालेलं आहे, सुशोभित झालेलं आहे. पहिल्या ओव्हरला किती? नक्कीच खरोखर पहिल्या षटकाखेर त्यांचे समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्या सर्वांना मी विनंती करतोय आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामधून आसन व्हायचं आहे. कोणतीही स्पर्धा म्हणते की मित्रांनो मान्यवरची ती स्पर्धा अधुरी असते, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत मित्रांनो. आपल्या पंचक्रोशीमधील आपल्या अलिबाग तालुक्यामधील एक मोठं व्यक्तिमत्व ऍडव्होकेट गोविंददादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होतोय. कुठेही क्रीडा स्पर्धे असू द्या, परंतु आपली उपस्थिती सातत्याने दर्शवित असतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपण आलात आमच्या व्यासपीठाची शोभा नक्कीच वाढवली आहात आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आम्ही सर्व तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. धाव संख्या होते फक्त 24. तसेच या ठिकाणी मित्रांनो HPCL कॉन्ट्रॅक्टर आदरणीय वसंतजी म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा या मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. मित्रांनो स्पर्धा कोणती असू द्या, आता KPL स्पर्धेसाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आली होती, तीच आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय वसंतजी म्हात्रे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. बहुत ही शानदार तरीके से दूध जैसे रोशनी में लबलबा होता ये माहौल खानाओं के सरजमी पर देखते ही दिल तकत तुलना तुलना बन जाता है. अगली गेंद फिर से एक बार बहुत ही गेंद ने काटा बदला. बल्लेबाज का ब्लेड ओपन हुआ था बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर, लेकिन बदकिस्मती से गेंद और बल्ला इनके बीच में कोई संपर्क देखने को नहीं मिला. स्कोर वहीं पे रुका हुआ, किसी का इंतजार करता हुआ. 25. अगली गेंद फिर से एक बार राज तुरे, हल्का सा एज थर्ड मैन दिशा की ओर निकलती हुई ये गेंद, लेकिन फंदे बिल्कुल तैनात. सैनिक पूरी तरह से पेट्रोलियम पर. सिर्फ एक रन मिलता हुआ. बापदेव कुरुळ याच्यानंतरचा होणारा सामना बापदेव कुरुळ आणि खानाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, त्वरित त्यांनी पॅनलमध्ये येऊन टॉस करून घेऊन जायचं आहे. शानदार गेंदबाजी यहां पर, लगता है दोनों ही बल्लेबाज को काबू में कर लिया है, वश में कर लिया है, बांध के रखा हुआ है. 60 रनों का लक्ष्य है सामने. आंकड़े दीवार के ऊपर लटक रहे हैं, क्या ये इनको मिटा सकेंगे? और बड़ी अंदाज से बेहतरीन कारपेट के सहारे, सरफेस के सहारे गेंद सीमा रेखाओं के बाहर फरार. 4 रन के लिए. स्कोर जा पहुंचा है 30. प्रति ओवर 15.00 की जरूरत होने के कारण 2 ओवर के बाद स्कोर जा पहुंचा है 30. आने वाले 12 गेंदों में बनाने होंगे 30. बारह गेंदों में बनाने होंगे 30 रन. ये तीसरा ओवर कौन लेकर आता है इसके ऊपर काफी जिम्मेदार. ये मेडन जो ओवर है, बीच की ओवर है, ये ओवर दोनों ही टीमों का भविष्य बनाने की ओवर है. ये बहुत ही प्रेडिक्ट करती है. ये तीसरे ओवर के ऊपर सभी की निगाहें हैं. यहां से अगर ज्यादा से ज्यादा रन से मिलेंगे
तो यकीनन अभय कुंटे जी गोठी टीम के लिए समाधानकर होगा। अगर यहां से 6 या 7 रन आते हैं तो ओम साई सराय टीम के लिए बहुत ही मजबूती होगी। ये बहुत ही निर्भर करता है ये तीसरी ओवर, तो गेंद को कहां लैंडिंग करना हो। ये गेंद ओवर पिच नहीं होनी चाहिए, ये गेंद फुल टॉस नहीं होनी चाहिए। आने वाली गेंद में ये गेंद वाइड और नो बॉल नहीं होनी चाहिए, तो कहां डालनी होगी ये गेंदबाज अपना दिमाग में कैलकुलेट करते हुए। पहली गेंद इस ओवर से निकलती हुई शॉट ऑफ द लेंथ। मैंने कहा था गेंद को कहां डालना नहीं चाहिए, कहां नहीं, लेकिन सुना नहीं, इसलिए कहते ये चकाचक धोने का वक्त आया है। पहले गेंद से निकले हैं 6 अंक, तो दबाव गेंदबाज के कंधों पर। बहुत ही शानदार मुकाबला देखने को मिलेगा। आग लगी है दो तरफा, अपड़ा का डबड़ा देखने को मिलेगा। उड़ता हुआ गेंद फिर से इस बीच गेंद को खाना विरुद्ध बापदेव करून या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकचा गोल करायचा आहे। तर मी या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा करायचा आहे। हेलो, यकीनन यहां से जो आपण ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते सामन्याच्या या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल उडवतोय। नवतरुण स्पोर्टअप खाना विरुद्ध साई अंश पुरस्कृत बापदेव गुरु या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय। ॲडव्होकेट आदरणीय प्रवीण दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते बहुत ही शानदार तरीके से तेजस पाटिल ने 25 रन बनाए हैं। नाणेफेकीचा कौल अर्थात बापदेव कुरुल या संघाकडे जात आहे। तर आपल्या बाजूने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागलेला आहे। प्रथम आपला निर्णय काय असेल? इस 25 समोर जो नवतरुण खानावर संघ आहे या संघामध्ये तर बघायला गेलं तर 11 चे 11 प्लेयर असे आहेत की जे म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटी असे की चौका षटकार मारण्याची कॅपॅसिटी आहे। आणि आमचं आता एकच एम असेल की या मोठ्या संघाला कमीत कमी 4 ओव्हरचा जो सामना असेल त्या सामन्यामध्ये कमीत कमी म्हणजे 40च्या आत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आहोत। नक्कीच जयेश, या मैदानावर तू डेच्या स्पर्धा सुद्धा खेळलेला आहेस, नाईटच्या स्पर्धा सुद्धा खेळलेला आहेस। पहिल्या पर्वामध्ये आणि 6व्या पर्वामध्ये या मैदानामध्ये काय बदल झालेला आहे? पहिल्या पर्वामध्ये जे आता आपण मैदान बघतोय म्हणजे कास पूर्ण टोटल आलेली आहे। आता पहिला पर्व जेव्हा नवतरुण खानावने आयोजित केला तेव्हा ग्रास म्हणजे दिसतच नव्हतं, पूर्ण भराव करून खेळपट्टी तयार करून आणि मेन विशेष करून सांगायचं झालं तर अप्पांचं आणि नितीन दादाचं मी आभार व्यक्त करेन। त्यांच्या याच्यामुळेच ग्रामीण असोसिएशन जरा
ही म्हणजे कोण ओळखत नव्हती या पद्धतीने कुठल्याच प्लेअरला कोण ओळखत नव्हतं. पण या अशा टुर्नामेंट मोठ्या आयोजित करून आपल्या इकडल्या ग्रामीण भागातील प्लेयरचा म्हणजे जे आत्ताच झालेले APL मध्ये आपल्या प्लेअरला संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं संधीचं सोनं पण केलेलं आहे काही प्लेयरनी. पण नेक्स्ट टाइम मी तर म्हणेन की जितेंद्रला तू टीम घे APL मध्ये आणि आपल्या ग्रामीण विभागातील जे प्लेयर आहेत चांगले चांगले त्यांना घेऊन एक टीम खेळव आणि त्यांना पुढे ने हिचा आशा बाळगतो. नक्कीच या पट्ट्यामध्ये जयेश मी तुला सांगू इच्छितो त्यावेळेस रजनी क्रिकेटचा विचार जो जितीन दादाने केला होता, जिथे संकल्पना मांडली आपण समोर की आपल्या पट्ट्यामध्ये सुद्धा नाईट क्रिकेट स्पर्धा झाली पाहिजे. कारण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा पनवेल तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आपले जे खेळाडू असतात ते फक्त जाऊन ते फक्त मॅच म्हणतात त्यांना ते खेळण्याची संधी मिळत नाही. तर ती संधी मिळण्याच्या उद्देशानेच या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 6 पर्व या ठिकाणी आता पूर्ण केलेली आहेत. एकदा जोरदार टाळ वाजवायचे आहेत आदरणीय आपणसाठी. तर या ठिकाणी समोर आपण पाहिलं तर खानाव संघ आहे आपल्या. आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर किती धावसंख्येच्या आत रोखण्याचा प्रयत्न करा? कमीत कमी 40. ओके, ऑल द बेस्ट तुझ्या संघासाठी. विनय या ठिकाणी नवतरुण खानाव संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. जर नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने लागला असता तर प्रथम आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेणार होता. समोरचा जर संघ पाहिला तर ज्याने जसं तो म्हणाला की नवतरुण खानाव संघामध्ये 11 खेळाडू हे भारी आहेत, त्यांच्यामध्ये क्रिकेटचं आहे. परंतु आपण बाबदेपूर संघाचा विचार केला तर हा सुद्धा एक नामांकित संघ आहे, प्रतिष्ठित संघ आहे. तर आपल्या वाटेला या ठिकाणी पहिली बॅटिंग काढलेली आहे. तर आपण निर्धारित 4 षटकामध्ये या ठिकाणी किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करा? 6 वरीच्या मोसमात बापदेव कुरुसंघ हा फुल फॉर्म मध्ये आहे. त्यांनी सुद्धा 4 फायनल मारले आहेत. आम्ही कमीत कमी 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या सुद्धा संघाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया. कारण आपण पाहिलं तर दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झाला होता आणि त्याच्यामध्ये जो नाणेफेकीचा कौल आहे तो अर्थात बापदेव कोळू संघाकडे गेलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. ओव्हर टू अजय मात्रे सर. धन्यवाद. नक्कीच 6 चेंडूने 19 धावा इथे डोळ्यासमोर उभ्या असताना थोडक्यात सांगावंसं वाटेल दर्दे डिस्को. जर 6 चेंडू मध्ये 19 धावा झाल्या नाहीये तर यहां से खिसको तो यहां से खिसको. और पहली गेंद यहां से डॉट के तौर पर निकलती हुई वजन जास्त ताकद कमी. थोडक्यात म्हणावं असंच वाटेल वजन जास्त ताकद कमी. ताकद बाहेर काढावी लागेल. 5 चेंडू 19 आणि मात्र हवेमध्ये हा चेंडू कॉल कोणाच्या पाठीशी आहे? मात्र नक्कीच कॉटन बोल्ड मध्ये. इथे मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल. 4 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज आहे. ती मात्र अभय कुंट्याची गोठी संघाला. 4 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज. काही होऊ शकतोय. जर प्रयत्न केले तर काही होऊ शकते. ह्याच्यासाठी म्हात्रे सर सांगू शकतात अजी जुबां पे हो भले चाहिए दुख की भावना. जुबां पे भले चाहिए हो दुख की भावना. मुस्कुराते रहना आने वाले गेंद को ठोक ठोक ठोकते रहना. आने वाले गेंद को ठोक ठोकते रहना. 4 गेंदे 19 रन कुछ भी नहीं है. चाहे दिल जाए या धनवान जाए. यहां से स्ट्राइक रोटेट करने का प्रयास लेकिन स्ट्राइक को मेंटेन किया लेकिन 2 रन कंपोज नहीं कर पाए. जाना होगा बल्लेबाज को. इलेवन टीम ने 3 गेंदे और 18. तीनों गेंदों में छक्के लगाने होंगे. उड़ता हुआ गेंद और नजाकत भरा. ये तो चला सलीम भाई के ढाबे पे 6 रन के लिए. बिल्कुल शॉर्ट ऑफ द लेन
मिली और इसका पूरे फायदा जो बिल्कुल क्रिकेट के लेवल में दादर चौपाटी पे मिलती है भेलपुरी और फिल्मों में काम करते हैं अमरीश और ओमपुरी टकाटक। ये वक्त आया है आपसे हिसाब मांगने के लिए। जो आपको इस धरती पे जन्म दिया है इसी का कर्ज चुकाने का वक्त आया है। 2 गेंदे और 12 रन की जरूरत ये वक्त आपसे मांग रहा है। 2 गेंदे और 12 रन। अगली गेंद फुल टॉस गेंद, न जाने ये क्या हुआ। मुसीबत को घर ले आना और स्ट्राइक को लेने के लिए कगार पर। बहुत ही आउट यहां पर है, लेकिन अंपायर का फैसला क्या होगा। जी हां, स्क्वायर लेग अंपायर ने पहले से अपने आधा कंधा खुला हुआ था। नो बॉल मिला है, फ्री हिट का लाइसेंस मिला हुआ है। सुदर्शन जानते हैं, अंदर बाहर सब मानते हैं। इस 2 गेंदों में क्या होगा सिर्फ भगवान कृष्ण ही जानते हैं। भगवान कृष्ण ही जानते हैं। 2 गेंदों में 10 रन। पहली गेंद निकलती हुई इनसाइड एज, यहां पर हल्की सी एज कॉट द बिहाइंड विकेट के लिए। यहां पर बिल्कुल पूरी तरह से एज लगा। है अवदसा तर कधी पण येते। अवदसा कधी पण येते, लक्ष्मी कधीतरी येते। लक्ष्मी आली होती पण दरवाजा बंद होता। नक्कीच आता मात्र राहिल्यात फक्त आईस्क्रीम आणि कुल्फ्या वितळल्यात, उरल्यात फक्त कांड्या। नक्कीच आणि इथं मोठा विजय मिळवताना नक्कीच धन्यवाद दोन्ही संघांच्या संघनायकांना, त्यांच्या पाठीशी येणारे सर्व संघ सहकाऱ्यांना, त्यांच्या पाठीशी असलेल्या सर्व अनुयायांना, त्यांच्या पाठीशी असणारे सर्व गावकऱ्यांना, मंडळाकडनं आणि कॉमेंटेटर माणगाव म्हात्रे सर यांच्याकडनं बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद।